नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही बनवणार आहोत दिवाळीचा फराळ। तर चला तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे फराळ बनवतो आणि कुठले कुठले आयटम बनवतो। चला मग पाहूया। तर आज दिवाळीचा सगळा फराळ माझा भाऊ बनवणार आहे। चला आपण पाहूया त्याने काय काय बनवत आहे, कशी तयारी घेतली आहे ते। हे आपण गोड बुंदीचं बॅटर बनवत आहोत। ह्याच्यात थोडं एक चिमूटभर सोडा टाकायचं खाण्याचा आणि यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं असं आणि हलवायचं, कारण गाठी नाही झाली पाहिजे त्याच्यात। आता याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, त्याच्यामुळे असं कंटिन्यू तो थोडं थोडं पाणी टाकून हलवत आहे। आता अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, मधल्या गाठी फोडून घ्यायच्या, एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं। ह्याला आपण थोड्या वेळ असंच मुरू द्यायचं पीठ त्याचं। हे गोड बुंदीसाठी तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण गोड बुंदी तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपण ह्या वाटीतनं ह्या झाऱ्यावर टाकायचं आणि असं कंटिन्यू गोल फिरवायचं। चांगल्या प्रकारे आपली बुंदी खाली पडत आहे, एकदम गोल गोल टपोरे टपोरे पडत आहे दाणे त्याचे। तर मित्रांनो, असं थोडस मध्यम तळून घ्यायचं, लालसर होईपर्यंत, मीडियम, जास्त कडक करून घ्यायचं नाही। आपल्याला याला नंतर पाकामध्ये टाकल्यानंतर मऊच होती बुंदी। बघा असं आता आपण काढायला सुरुवात केलेली आहे बुंदी। अशा प्रकारे आता आम्ही सर्व एवढं करून घेतो, नंतर तुम्हाला दाखवते। आता हे बघा आपण एवढी बुंदी अशी काढून घेतलेली आहे आणि आता थोडीशी आपण कलरफुल बुंदी तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आता आपण जरा कलर मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण एका वाटीमध्ये थोडा लाल कलर टाकून चांगलं मिक्स करूया। असा लाल कलर लगेच तयार झालेला आहे। आता आपण हे कलर वाली बुंदी गाळून घेत आहोत। हे बघा आपली झालेली आहे आता लाल तयार। याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। बघा लुकच चेंज झाला ना, कसला भारी। आता आणखीन आपण याच्यामध्ये ग्रीन कलर एक टाकून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये थोडासा हिरवा कलर टाकून घेणार आहोत। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। या ग्रीन कलरची पण आपण बुंदी गाळून घेऊया। आता हे ग्रीन बुंदी आपली आता काढून घेत आहोत। हे बघा किती सुंदर दिसायला लागले। मित्रांनो, आता आपण बुंदी तयार तर केलेली आहे थोड्या वेळाखाली। आता यासाठी आपण याचा पाक बनवून घेऊ। कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 किलो साखर टाकत आहोत। आणखीन आपल्याला साखर टाकावी लागेल त्याच्यात। हे जवळपास 1.5 पावणे 2 किलो साखर आहे। तर याला असं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो। हा पाक बनणं खूप महत्वाचं आहे। हे जर चुकलं नियोजन तर आपली बुंदी खराब होऊ शकते। याला तार येईपर्यंत आपल्याला हे साखर सगळं विरघळून जेव्हा जाईल तेव्हा ह्याला खूप आणखीन गरम करावं लागेल। आणि जेव्हा हे साखर असं तार पकडेल तेव्हा हे मध्ये टाकून द्यायचं आपण बुंदीमध्ये। मित्रांनो, मी याच्यामध्ये इलायची वाटून घेतलेली आहे, जवळपास 15 इलायची आहे त्याच्यामध्ये। आता हे या पाकामध्ये आपल्याला टाकायचं आहे। ह्याच्यामुळे खूप छान इलायची फ्लेवरची आपली बुंदी तयार होईल। आणि असं मिक्स करून घ्यायचंय मित्रांनो। तर आपली आता चाचणी सगळी तयार झालेली आहे। हे बघा कसा आता तार येते याला मित्रांनो। अशा प्रकारे आपली चाचणी झाली पाहिजे। मित्रांनो, आता ही चाचणी आता आपल्याला या बुंदीमध्ये टाकायची आहे। कसं दिसतंय हे तुम्हाला आता। यामध्ये आपण आता चाचणी मिक्स केलेली आहे।
वास तर एकदम वास एकदम छान येत आहे. आपण टाकलेली इलायची यामध्ये होती ना, त्याचा खूप छान वास येते. आता काय बनवायला लागलास? कशाची तयारी आहे? हे मी शेव बनवत आहे. हे बघा शेव बनवत आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकते बघूया. आता याच्यामध्ये लाल तिखट चटणी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. हे पहा, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. ही हळद आहे. त्याच्यानंतर आता आपण हळद टाकणार आहोत. या शेवाला आपल्याला लसणाचा फ्लेवर द्यायची. हे पहा, लसूण वाटून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हा असं मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये. त्याला चांगला याचा रस पाण्यामध्ये फ्लेवर उतरला पाहिजे. आता हे जिरे आहेत, हे ओवा आणि जिरे आहेत मिक्स वाटलेले. यामध्ये पण पाणी टाकून घ्यायचं. आणि हे ओवा आहे का? हा, हे ओवा जिरे वाटून घेतलेले त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे फ्लेवर साठी. आता यामध्ये आपण गरम केलेले थोडं तेल टाकून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाकून घेतलेलं आहे. याला आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. हे असं आपण चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त लसणाच्या पाण्याचा फ्लेवर आला पाहिजे, कारण हे शेवाच्या ह्याच्यामधून गळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा पाण्याचा अर्क पूर्ण घ्यायचा आहे असं काढून. आता आपण हे जिऱ्याचं पाणी आहे, जिऱ्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. हे यामध्ये टाकायचं. हे पण आपण चाळूनच घेणार आहोत. जिरे अडकतात नाही तर साच्यामध्ये. हे ओव्याचं पाणी आहे. आता हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. हे बघा कसा बनवत आहे माझा भाऊ. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आपल्याला लागल तसं, आणि पीठ तिंबून घ्यायचं. याच्यामध्ये आपण थोडासा सोडा पण टाकून घेतलेला आहे. हे आपले शेवाचे पीठ आता तयार झालं आहे. याला आता आपण अर्धा तास मुरून देण्यासाठी ठेवून द्यायचं. हे बघा मित्रांनो, आता आपण लसूण शेव गाळून घेणार आहोत या शेवग्यामध्ये असं घालून. आता हे बघा आपण असं आता शेव गाळूया. याचे गोल गोल असे राऊंड वेल्ड तयार करायचे. याला आता थोडं आपण पलटी मारून घेऊया. हे बघा, आणि चांगलं थोडं क्रिस्पी तळून घेऊया. हे बघा किती सुंदर असा आपला शेव तयार झालेला आहे, लसूण शेव. हा आता आपण काढून घेऊया. हा बघा किती छान झालेला आहे. हे बघा, हे आपण आता असं काढून घेऊया आणि अशा प्रकारे आम्ही सर्व आता हे शेव तयार करून घेतो. मग त्यानंतर तुम्हाला मी दाखवते सर्व. हे बघा मित्रांनो, आपला शेव बनून तयार झाला आहे. हा जवळपास 2-2.5 किलोचा शेव आहे. हा बघा, हा एवढा सारा शेव बनवलेला आहे माझ्या भावाने. 2-2.5 किलोचा शेव तयार झालेला आहे. बघा कशा थप्प्या लावल्यात शेवाच्या. वाटत आहे का हे घरी बनवल्यासारखं, हॉटेल सारखं दिसायला लागले ना, किती सुंदर दिसायले. बनवून घ्यायची आहे. आता पापडीसाठीचा आता बॅटर तयार करत आहे. हा खाण्याचा सोडा यामध्ये मिक्स करून घ्यायचा थोडासा, चिमूटभर. त्याच्यानंतर आपण आता काय टाकणार आहोत? हे हळद मिक्स करून घ्यायचं थोडं. यानंतर लाल मिरची पावडर चवीनुसार. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायचंय. यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मिक्स असं करून घ्यायचं सर्व मिश्रण. यामध्ये आता आपण गरम तेल टाकून घेणार आहोत. त्याला आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हे लसणाचं पाणी टाकून घेणार आहोत. असं पूर्ण दाबून ह्याचा रस घ्यायचा सगळा, वेस्ट होऊ द्यायचं नाही काय पण. आता ह्याच्यामध्ये आपण हे जिरे आणि ओवा आहे वाटलेलं
हा मिक्स करून घेऊया. आता याच्या अगोदर जे आपण शेवाचं बनवलं त्याला आपण चाळून घेतलेलं होतं हे पण. आता याच्यामध्ये आपण न चाळताच टाकायचं आहे म्हणजे याचा फ्लेवर एकदम छान येतो. त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं थोडं. हे बघा माझा भाऊ कसा बनवत आहे. आम्हाला मस्त मज्जा आहे. दिवाळीमध्ये काहीच बनवायचं नाही, सगळा फराळ आमचा भाऊच बनवतो. निवांत येऊन आयतं खायचा टेस्टी टेस्टी फराळ. हे बघू बघू शकता मित्रांनो, आता आपलं पापडीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे जे पापडीचं पीठ तयार केलेलं आहे हे अर्धा तास असंच ठेवून देऊयात आणि याला नंतर तळून घेऊयात. आता आपला इथे शेव बनवून तयार झालेला आहे. आता आपण पापडी बनवून घेऊ. हे बघा आता असं साच्यामध्ये भरून घेऊ. पापडीचं पीठ साच्यामध्ये टाकून घेत आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण इथे पापडी काढत आहोत. हे बघा अशा प्रकारे पापडी तयार करत आहे. किती फास्ट पापडी पडायला लागली आहे. हे बघा किती फास्ट करत आहे तो. मित्रांनो, यात आपली पापडी कशी तळत आहे, तिला गोल्डन कलर येईपर्यंत आपण असं फ्राय करून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपण ह्याला असं अलगद पलटून घ्यायचं. दोन्ही साईडने चांगली तळून आली पाहिजे पापडी आपली. मित्रांनो, आता आपली पापडी तयार झालेली आहे. आता आपण याला काढून घेऊ. असं हिचं तेल सगळं काढून घ्यायचं खाली. हे बघा मित्रांनो, आपण असं व्यवस्थित एकदम भरून घ्यायचं आपल्याला लागेल तेवढं पीठ मध्ये. आता अशा प्रकारे आम्ही सर्व हे पापडीचे वेळ तयार करून घेतो आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवतात. बघा आता हे पापडी आपली इथं पूर्ण बनवून झालेली आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत काटेशेव. हे बघा आता काटेशेव बनवत आहे. हे बघा असा दिसत आहे काटेशेव. आता याला आपण नंतर पलटून घेणार आहोत आणि चांगलं थोडा वेळ मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. हे बघा हे आपलं तळलेलं आहे काटेशेव, पूर्ण मस्त असा ब्राऊन झालेला आहे. किती छान तयार झालाय. हे पहा एवढं मोठं पातेलं भरून आता आमचं हे शेव, पापडी, काटेशेव सर्व हे बनवून आता तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता खारी बुंदी तळून घेऊयात. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता खारी बुंदीसाठी आपण बुंदी गाळत आहोत. थोडं लाल कलर आल्यानंतर ह्याला काढून घ्यायचं. कारण हे खारी बुंदीसाठी करायचं त्याच्यामुळे थोडस थोडस कडक आली तर चांगली टेस्टी क्रिस्पी क्रिस्पी लागते. हा एकदम क्रंची होते है ना छान. हे बघा आता आपली खारी बुंदीसाठी ही मस्त असं एकदम ब्राऊन ब्राऊन छान क्रिस्पी बुंदी काढून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपण मसाला वगैरे नंतर तयार करून टाकणार आहोत. आता आपण हे शेंगदाणे तर टाकत आहोत. खारी बुंदीसाठी तळून घेऊयात. खारी बुंदीमध्ये टाकण्यासाठी आता आपण ते शेंगदाणे तळण्यासाठी टाकले आहेत तेलामध्ये. याला थोडासा तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. मित्रांनो, आता आपण इथं शेंगदाणे तेलात तळण्यासाठी टाकलेले आहेत. हे तळून झाल्यानंतर आपण ते शेंगदाणे टाकणार आहोत. त्यानंतर हा लसूण आहे, लसूण फ्राय करून यामध्ये टाकणार आहोत. हे जिरे आणि आपलं ओव्याचे वाटलेलं आहे पावडर, ते आपण याचं पाणी त्या ह्याच्यामध्ये सेवामध्ये टाकलेलं आहे. हे वेस्ट न करता आपण यामध्ये पण फ्राय करून टाकूयात. आणि हा कढीपत्ता फ्राय करून आपल्या याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे काळं मीठ आहे थोडस फ्लेवर साठी, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून आपण आता खारी बुंदी बनवून घेऊया. त्यामध्ये या प्रकारे आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊयात. मित्रांनो, आता आपण इथं थोडं कढीपत्ता तडतडून घेऊयात तेलामध्ये. जास्त पण करपू द्यायचा नाही. मग ह्या चाळणीवरच ठेवून तळायचा असं ठेवून तळून घ्यायचा. आपण इथं असं थोडा कढीपत्ता टाकून घेऊया त्याच्यावर. मित्रांनो, असं ह्याच्यावर थोडं आपला लसूण ठेवायचा चाळणीवरच. हे वाटलेलं जिरे आणि ओव्याचे पावडर आहे. हे पण असं आता चाळणीवरच ठेवून मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला लसूण आणि
जिरे आणि ओवा वाटलेला आहे तो, म्हणजे जास्त करपणार नाही आणि फ्लेवर जो पाहिजे तो आपल्याला व्यवस्थित भेटून जाईल. तर हे बघा मित्रांनो, आपलं लसूण इथं फ्राय करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे फ्राय केलेला. लसणाचा वास तर खूपच छान यायला लागलाय. तर हे थोडं असं मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो या खारी बुंदीला. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे. चवीनुसार आपल्या जसं तिखट लागेल तसं टाकून घ्यायचं. आणि आता आपण मीठ टाकत आहोत याच्यामध्ये. असं आता ह्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ त्याला. हे सगळं आपण टाकलेलं मिश्रण चांगल्या प्रकारे यायला लागलं पाहिजे, म्हणून एकदम व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. खारी बुंदी तयार झालेली आहे. आता आपण याला खाऊ शकतो. एकदम छान अशी याची चव झालेली आहे. इथपर्यंत आवाज येत आहे. एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे. मस्त झाले ना मित्रांनो. आता आपल्याला चिवडा बनवून घ्यायचा आहे. 2 किलोचा आपल्याला मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे. त्यासाठी आपण इथं शेंगदाणे तळून घेत आहोत तेलामध्ये. थोडं लाल होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये डाळ थोडा टाकून घेऊया. शेंगदाणे पण आतमध्येच आहेत का? हा, शेंगदाणे आहेत त्यामध्ये. डाळ टाकला आहे. डाळ उशिरा टाकण्याचं कारण हे आहे की डाळ लवकर फ्राय होतो. शेंगदाण्याला थोडा वेळ लागते. आपला डाळ करपू नये म्हणून आपण आता शेवटी डाळ टाकला आहे. हे बघा, इथं आपल्या 2 किलोला ह्या घेतलेले आहेत मुरमुरे. आता हे डाळ आणि शेंगदाणे सगळे फ्राय झाले आहेत. आता आपण ह्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा, आपण वाळवून घेतलेला कांदा आहे. आता हा तळून घ्यायचा आहे. आता मित्रांनो, हे बघा, आपला लाल कांदा थोडा लाल होत आहे. याचा खूप छान वास येत आहे. आणखीन थोडा ब्राऊन कलर याचा, म्हणजे लालसर झाल्यानंतर आपण याला या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊ. असा हा कांदा सगळीकडे आपल्याला टाकायचा गोल्याच्या. आता आपण इथं कढीपत्ता तेलामध्ये तळून घेऊ. तेल गरम आहे, खाली टाकायचं तर लगेच करपून जाईल, म्हणून तळण्यावर तळून घ्यायचं टाकून. आता इथं कढीपत्ता तुम्ही जास्त पण टाकू शकता, पण आता आम्हाला मार्केटमध्ये कढीपत्ता भेटला नसल्यामुळे आता आम्ही थोडाच आहे आमच्याकडे, घरचा जो थोडा आलेला होता तोच टाकलेला आहे. आता आपण यानंतर कोथिंबीर पण तळून घेऊ. आपली कोथिंबीर पण आता चांगल्या पद्धतीने तळून निघालेली आहे. तिला आता आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये टाकून. मित्रांनो, आता हा लसूण आपण फ्राय करून घेत आहोत. याचा पण फ्लेवर खूप छान येतो चिवड्यामध्ये. आपला लसूण इथं फ्राय झालेला आहे. हे बघा, लसूण मस्त असा खरपूस फ्राय करून घेतलाय. आता हे मुरमुऱ्यामध्ये टाकून घेत आहोत. आता ह्या पातेल्यामध्ये आपण हे तेल काढून घेऊ. फ्राय केलेलं उरलेलं तेल सगळं काढून घेऊया. याच्यामध्ये मीठ मिक्स करून घेऊ. या तेलामध्ये 4 चमचे मीठ. या तेलामध्ये आपण लसूण, कांदा, कोथिंबीर सर्व काही असं तळून घेतल्यामुळे खूप छान वास यायला लागला या तेलाचा. मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण 4 चमचे हळद मिक्स करून घेऊ. ही लाल मिरची पावडर 6 चमचे टाकायची आहे आपल्याला. थोडासा तिखटच चांगला लागतो चिवडा. आणि आता आपण यामध्ये सुहाणा चिवडा मसाला मिक्स करणार आहोत.
आता याच्यामध्ये आपण सुहाना चिवडा मसाला मिक्स करत आहोत. हे एक पॅकेट 1 किलो साठी पूर्ण होते. आपण 2 किलो मुरमुरे आहेत म्हणून आपण 2 पॅकेट यामध्ये मिक्स करणार आहोत. असं मिक्स करून घ्यायचे मित्रांनो. आपल्याला आता हे सर्व मिश्रण, हे तेल खूप गरम आहे. मग गॅसवर ठेवताच बघा इतके जास्त त्याला बुडबुडे आलेले आहेत. तेल हे मिक्स केलेले मसाले या मुरमुऱ्यावर टाकायचे आहे आणि मिक्स करायचं. तर हे बघा मित्रांनो, आता आपण यावर हे तेल आणि मसाले सगळे असे टाकून घेऊ. हे बघा पूर्ण सगळं तेल मसाला आता मस्त याच्यामध्ये टाकलेला आहे. मित्रांनो, आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे चांगलं सगळीकडे लागलं पाहिजे आपल्या मुरमुऱ्याला. असं एक सुद्धा मुरमुरा पांढरा राहता कामा नये. हे बघा किती छान मस्त आता सर्व चिवडा मिक्स होत आहे. आता आपला चिवडा पूर्णपणे चांगला एकदम मिक्स झालेला आहे. हे बघा, हे बघा कसला भारी दिसायला लागलाय चिवडा. आमच्याकडे असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवतात. हे बघा ही बनवलेली आहे गोड बुंदी आणि हा एवढा आम्ही बनवलेला आहे चिवडा. ही आहे खारी बुंदी आणि इकडे आपण बनवलेले हे शेवाचे बेड, पापडे आणि काटे शेव. मित्रांनो, तुम्ही पाहिलेलंच आहे आम्ही काल करंज्या आणि शंकरपाळे बनवलेले होते आणि आजचा हा पूर्ण फराळ माझ्या भावाने किती छान बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.